बांद्रा, खार आणि सांताक्रूज पूर्व भागांमध्ये कमी दाबाने आणि दूषित पाण्याचा पुरवठा तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला। विभाग प्रमुख व आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात आमदार वरुण सरदेसाई, माजी नगरसेवक राजू भूतकर, चंद्रशेखर वांगणकर, हाजी हलीम खान, उदय दळवी तसेच परिसरातील सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, इतर महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज गेले वर्षभर आम्ही हा मुद्दा मांडतो पाण्याचा। गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे पाण्याच्या मुद्द्यावरनं अधिकाऱ्यांच्या मध्ये आमच्यामध्ये झाली आणि गेले वर्षभर आम्ही त्यांच्या पाठी लागलोय। पाण्याचे जे मुद्दे आहेत किंवा जिथे जिथे पाणी येत नाही, परंतु हे अधिकारी सगळ्यांना मिसलीड करतात, चुकीची माहिती देतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटं सांगतात। आम्ही गेल्या वर्षभर त्यांना जे मुद्दे सांगितले होते की इथे इथे पाणी येत नाही, उदाहरणार्थ बांद्रे पूर्व जर असेल, बांद्रे पश्चिम असेल, सांताक्रूज असेल, याचे आम्ही स्पेसिफिक स्पॉट सांगितले। कलानगर पासून, जेड गार्डन पासून, आर्टेक पासून, पत्रकार पासून, गांधीनगर, महाराष्ट्र नगर, वाल्मिकी नगर, आमचं पूर्ण जवाहर नगर, निर्मल नगर, हनुमान टेकडी या पूर्ण भागामध्ये पाणी आज येत नाहीये। पाणी गायब होतं मध्ये। एक तर मुंबईमध्ये पाणी टंचाई नाही, आम्ही कमिशनरला विचारलं मग पाणी टंचाई नसताना हे पाणी जातं कुठे, हे पाणी जातं कुठे हा प्रश्न आहे। आणि वारंवार त्यांच्याकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। आज आम्ही त्यांना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। आम्ही सांगितलंय की जर या पद्धतीने जर आता पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शिवसेनेला नाईलाजास्तव आंदोलन घ्यावं लागेल आणि त्या आंदोलनाची जबाबदारी ही सरकारवर असेल। त्याचबरोबर जे खड्डे आज 1600 कोटीचे रस्त्यांची टेंडर निघालेली आहेत, 31 मे पूर्वी रस्ते पूर्ण करायचे असं ठरलेलं आहे, परंतु आजही रस्त्यांची कामं सगळी फक्त रस्ते काढून ठेवलेले आहेत। कॉन्ट्रॅक्टर लोकांना बिलं मिळत नाही म्हणून ते काम करत नाही असं सांगतायत, पण आम्ही आज त्यांच्याकडनं यादी मागितलेली आहे। कोण कॉन्ट्रॅक्टर काम करतोय ते बघतोय। ड्रेन विदाउट ड्रेन हे सगळी माहिती घेऊन आमचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती फिरतील, बघतील काम कुठपर्यंत झालंय, नाहीतर ह्या कॉन्ट्रॅक्टरना आणि या प्रशासनाला धडा शिकवावा लागेल। कारण हे आमचे टॅक्स पेअरचे पैसे आहेत, हे काय फुकटची कोणाची आलेली बिदागी नाहीये की कशी उडवावी। हे आमचे टॅक्स पेअरचे पैसे आहेत। जे लोक प्रामाणिकपणे कर भरतात त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना रस्त्यावर आजपासून उतरलेली आहे।